नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण याच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत शेतकरी मित्रांनो, की बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहू पेरलेला आहे आणि जो आपला गहू पेरलेला आहे तो आता जवळपास शेलपानात आहे. कोणाकोणा शेतामध्ये ओंब्या टाकत आहे. अशा स्थितीमध्ये सध्या गहू आहे. परंतु गव्हावर येणारा प्रमुख रोग हा कोणता आहे आणि त्याच्यावरती कोणते बुरशीनाशक आपण घेतले पाहिजे, त्याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर असाल तर इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण गव्हावरती तांबेरा या रोगासाठी कोणती फवारणी घ्यायला पाहिजे आणि कोणते बुरशीनाशक वापरायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बुरशीनाशक कुठले घेतले पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण सर्वप्रथम तांबेरा या रोगासाठी आपण धानुका कंपनीचे M45 नावाचं बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे. ते प्रति लिटरला 2 ग्रॅम प्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतरचं बुरशीनाशक आहे कस्टोडिया, ते सुद्धा 2 मिली प्रति लिटरच्या पाण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर तिसरं बुरशीनाशक आहे ॲमिस्टार टॉप, ते सुद्धा 1 लिटर पाण्यासाठी 1 मिली आपल्याला याप्रमाणे औषध घ्यायचं आहे. त्यानंतर टिल्ट नावाचं बुरशीनाशक आहे, ते प्रति लिटरला 1.5 मिली या हिशोबानं आपल्याला फवारणी करायची आहे बुरशीनाशकाची. मी जे तुम्हाला बुरशीनाशक सांगितलेले आहेत यापैकी जे आपल्याला उपलब्ध होईल ते आपण घ्यायचं आहे आणि फवारणी करायची आहे. अशा 2 फवारण्या आपल्याला आपल्या गव्हा पिकावर आपल्याला घ्यायच्या आहे. याच्यामुळे तांबेरा जो रोग आहे त्याचा संपूर्ण नायनाट होईल आणि जिथं जिथं तांबेरा आलेला आहे तिथं सुद्धा रोग कमी होण्यास सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.